नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। आपल्या आयुष्यातील दुःख संकट दूर होण्यासाठी फक्त 5 गुरुवार आपल्याला हा एक उपाय करायचा आहे। आईने मुलांसाठी या वस्तू दान करायच्या आहेत। तर कोणता उपाय आपल्याला करायचा आहे आणि आईने कोणत्या वस्तू आपल्या मुलांसाठी दान करायच्या आहेत, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, कुठल्याही 5 गुरुवारी आपल्याला हे उपाय करायचा आहे। तर यामध्ये तुम्हाला जर मासिक धर्म आला, या सेवेमध्ये ही सेवा करत असताना या 5 गुरुवारमध्ये तुम्हाला जर मासिक धर्म आला, तर तुम्ही सेवा स्किप करून त्यानंतर 5 दिवसानंतर तुम्ही सेवा परत सुरू करू शकता। तर कोणतीही सेवा करताना ही श्रद्धेने आणि अगदी मनापासून केली तर नक्कीच त्याचे फळ हे आपल्याला मिळत असते आणि त्यामुळेच कोणतीही सेवा उपासना करत असताना अगदी श्रद्धेने आणि मनापासून करावी। तर 5 गुरुवार आपल्याला गाईला हरभऱ्याची डाळ आणि गुळाचा खडा आपल्याला खाऊ घालायचा आहे। हिंदू धर्मामध्ये गाईला खूप महत्त्व आहे। गाईला अतिशय पवित्र मानलं जातं। 33 कोटी देवी देवतांचा वास हा गाईमध्ये असतो आणि त्यामुळेच गाईला अत्यंत पवित्र म्हणून मानलं जातं। तर जेव्हा गाईला तुम्ही डाळ आणि गूळ खाऊ घालायला जाल, तर तेव्हा सोबत थोडंसं पाणी देखील तुम्ही घेऊन जावा आणि दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही, म्हणजे प्रत्येक गुरुवारी असं 5 गुरुवार दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही हे गाईला खाऊ घालू शकता। तर आपल्या दोन्ही हातामध्ये डाळ आणि गूळ आपल्याला घ्यायचं आहे आणि ते आपल्याला गाईला खाऊ घालायचं आहे। आणि जेव्हा तुमचा हात गाईत चाटेल, तेव्हा तुमच्या हातातील ज्या काही रेषा आहेत चुकीच्या किंवा वाईट असतील, अपयश येत असेल किंवा गाय जेव्हा हात चाटते तेव्हा तुमच्या आयुष्यातील सर्व संकट दुःख हे दूर होतात। तर जेव्हा तुम्ही गाईला हे खाऊ घालायला जाल, तेव्हा सोबत तुम्ही एक तांब्यावरून पाणी देखील घेऊन जायचं आहे आणि प्रथम आपल्याला गाईचे पाय धुवायचे आहे, हळद कुंकू गाईला लावायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हरभऱ्याची डाळ आणि गूळ खाऊ घालायचं आहे गाईला। आणि हे झाल्यानंतर आपल्याला घरी निघून यायचं आहे। तर हे 5 गुरुवार आपल्याला करायचं आहे। तर अपयश येत असेल किंवा अडचणी संकट येत असतील तर ते दूर होतील यामुळे। जे नशिबामध्ये नाही तर ते देखील मिळेल। त्यामुळे हे 5 गुरुवार तुम्ही हा एक साधा आणि सोपा उपाय अवश्य करून बघा। त्यानंतर आईने मुलांसाठी अजून एक उपाय करायचा आहे। तर जेवढ्या सकारात्मकतेने तुम्ही या गोष्टी कराल, तेवढंच चांगल्या प्रकारे फळ देखील तुम्हाला मिळेल। त्यानंतर प्रत्येक आईने आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी 5 किंवा 7 गुरुवार हा एक उपाय करायचा आहे। तर बघा, गूळ व पोळी, तर याचा नैवेद्य आपल्याला प्रत्येक गुरुवारी बनवायचा आहे। तर गूळ आणि पोळी तर ही तुम्ही 1, 2, 5 जितक्या तुम्हाला न्यायच्या तितक्या तुम्ही घेऊ शकता। तर या आपल्याला घेऊन दत्त मंदिरामध्ये किंवा केंद्रामध्ये किंवा मठामध्ये जायचं आहे आणि तुमच्या मुलांकडनं हे तुम्हाला दान करायचं आहे। तर हे आपल्याला केंद्रातील, मठातील किंवा मंदिरामध्ये जेव्हा सकाळी आरती होते, तर या आरतीच्या आधी आपल्याला हे नेऊन ठेवायचं आहे। तर हा देखील उपाय तुम्ही करू शकता। तर या उपायामुळे आपल्या आयुष्यातील, आपल्या मुलांच्या आयुष्यामधील गुरुबळ हे चांगलं होईल आणि गुरुबळ चांगलं असेल तर आयुष्यामध्ये कधीच कुठलंच संकट, अडचणी या आपल्या आयुष्यामध्ये येत नाही। आणि त्यामुळेच असे साधे सोपे उपाय अशा काही शुभतिथींना किंवा असे साधे सोपे उपाय हे अवश्य करावे। तर गूळ चपातीचा उपाय हा प्रत्येक गुरुवारी करायचा आहे आणि तुम्हाला जितके गुरुवार करायचं असेल तितके गुरुवार तुम्ही करू शकता। तर यामुळे मुलांना अपयश येऊ नये, म्हणजे त्यांना अपयश येत नाही, त्यांना प्रत्येक कामामध्ये त्यांची प्रगती होईल, सक्सेस मिळावं, यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत। तर अवश्य तुमच्या मुलांसाठी आणि आपल्या आयुष्यातील, सांसारिक आयुष्यातील जे काही दुःख, संकट, अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी फक्त 5 गुरुवार, मग ते कोणतेही 5 गुरुवार तुम्ही हा साधा आणि सोपा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।